वैष्णवी मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळं नवीन वळण लागलेलं आहे। कारण वैष्णवीने गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी आणि पंख्याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। या चाचणीनंतर वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचं गूढ उकळण्याची शक्यता आहे। वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। वैष्णवीची हत्या करण्यात आल्याचा आरोप कसपटे कुटुंबाने हगवणे कुटुंबावर केला। त्यामुळे वैष्णवीची आत्महत्या की हत्या असा प्रश्न आता उपस्थित होतो। दरम्यान वैष्णवीने ज्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला त्या पंख्याची आणि साडीची आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। बावधन पोलीस वैष्णवीची साडी आणि पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबकडे पाठवणार आहे। पंखा वैष्णवीचं 71 किलो वजन पेलू शकतं का याची तपासणी होणार आहे। वैष्णवीचे कुटुंब ही हत्या असल्याचा आरोप करतायत। फॉरेन्सिक चाचणीनंतर वैष्णवीच्या मृत्यू संदर्भातल्या शंकांना देखील पूर्णविराम मिळू शकतो। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिश्मा सध्या अटकेत आहेत। या वैष्णवीच्या केसमध्ये एक डिफरन्स जो पडताळला जाणार आहे की ज्यावेळी गळफास लागला तेव्हा वैष्णवी शुद्धीत होती की बेशुद्ध होती, आणि ती जर ऑलरेडी माराने बेशुद्ध झाली असेल आणि मग तिला लटकवलं असेल गळफासचा देखावा निर्माण करण्यासाठी, तर त्यावेळी तिच्या फुफ्फुसांचं जे डिजिटल काउंटिंग आहे ब्लॅक स्पॉटचं ते वेगळं असेल आणि ती शुद्धीत असताना स्वतःवरून लावून घेतला असेल तर ते स्पॉटिंग वेगळं असेल। वैष्णवीला मृत्यू आधी देखील मरण यातना देण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं। त्यामुळे या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची शंका देखील उपस्थित केली जाते। हँगिंग केसमध्ये पंखा आणि साडी जेव्हा आपण पाठवतो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवत असताना आपण त्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे जे अनालिसिस, बायोलॉजिकल अनालिसिस, केमिकल अनालिसिस आणि फिजिकल अनालिसिस होत असते। आता बायोलॉजिकल अनालिसिस करत असताना त्यामध्ये जे टिश्यूज त्या साडीवरती आले त्या टिश्यूजचं अनालिसिस, सेकंड थिंग त्या संबंधी कुठले ब्लड स्टेन्स असतील तर त्या ब्लड स्टेनचे अनालिसिस, त्या संबंधी ती साडी आहे ते गळफास घेतल्यामुळे ती बॉडी किती वेट घेऊ शकते त्याचं अनालिसिस, आणि त्यानंतर त्याचं वेट घेतल्यानंतर ती किती वेळ हँगिंग राहू शकते याचं पृथक्करण केलं जातं। या प्रकरणात संपूर्ण हगवणे कुटुंब हे गजाड असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मात्र दुसरीकडे वैष्णवीच्या मृत्यूवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे लटकलेल्या अवस्थेत सापडलेली वैष्णवीची साडी या प्रकरणाचं गूढ उलगडण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। कैलास पुरी, झी24 तास, पुणे।